Hi students, we have started the first chapter of 9th science part 1. Name of the chapter is laws of motion. Chapterचं नाव होतं आपल्या laws of motion आणि today it is nothing but the 9th lecture from this particular chapter. आज आपलं जवळजवळ 9वं लेक्चर हे चॅप्टरचं आहे. राईट, ठीक आहे. तर आता आपण हा जो चॅप्टर सुरू केलेला आहे 9वा, त्या चॅप्टर मधलं जे नाव आहे धड्याचं पहा, लॉज ऑफ मोशन. काय चॅप्टरचं नाव? लॉज ऑफ मोशन. तर टुडे वी आर गोइंग टू सी दोज लॉज ऑफ द मोशन. मोशनचे 3 लॉ आपण शिकणार आहोत आता. राईट, ठीक आहे. त्यातला पहिला लॉ आज आपल्याला शिकायचा आहे. इट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. याचा आहे रिटन हियर लॉज ऑफ मोशन. पहिला लॉ शिकायचा आहे. बिफोर सीइंग द फर्स्ट लॉ, पहिला लॉ पाहण्यापूर्वी वी शुड नो द टू टर्म्स. व्हाट इज मीन बाय बॅलन्स्ड फोर्स, व्हाट इज मीन बाय अनबॅलन्स्ड फोर्स. बॅलन्स फोर्स म्हणजे काय आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय, तर ते या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात घ्या. तर चला आपण चेक करूया व्हाट इज मीन बाय काय सांगा बॅलन्स फोर्स. बिफोर सीइंग दिस वन वी शुड नो व्हाट इज मीन बाय बॅलन्स फोर्स. बॅलन्स फोर्स काय असतं? बॅलन्स फोर्स म्हणजे व्हाट इज द बॅलन्स फोर्स? पहा, इफ वी अप्लाय द काय सांगा फोर्स on the object such a way. पहा, हे डस्टर आहे. इफ वी अप्लाय द फोर्स ऑन दिस डस्टर इन बोथ साइड्स, मी दोन्ही बाजून या डस्टरला असं आतमध्ये दाबतोय. आय एम अप्लाइंग द काय सांगा फोर्स ऑन दिस डस्टर फ्रॉम बोथ द साइड्स. इकडनं पण अटॅच करतोय, इकडनं पण फोर्स अप्लाय करतोय. डस्टर्स कॅन नॉट मूव्ह. डस्टर मूव्ह होत नाही. का? बिकॉज बोथ द फोर्सेस आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट ऑपोजिट इन डायरेक्शन. दिस फोर्स has this direction, this force acting in this direction, and both the forces has same magnitude but opposite direction, and that's why these two forces cancel the effect of each other. हे जे दोन फोर्सेस आहे ते एकमेकांचा इफेक्ट काय करतात? कॅन्सल करतात. हा फोर्स याला कॅन्सल करून टाकतो आणि त्यामुळं या डस्टर मध्ये मोशन तयार होत नाही. लक्षात आलं सर्वांच्या? मग काय लक्षात आलं? मग असे जे फोर्सेस असतात ना त्यांना बॅलन्स्ड फोर्स असं म्हणतात. काय म्हणतात? बॅलन्स. या फोर्सला याने बॅलन्स केलं. कळते सर्वांना? अशा रीतीने बॅलन्स फोर्स या ठिकाणी तयार झाला. म्हणजे कसं पहा, लक्षात घ्या. मी जर इथे एखादा ऑब्जेक्ट ठेवला असेल आणि या बाजूने 5 न्यूटन फोर्स अप्लाय केला आणि या बाजूने 5 न्यूटन फोर्स अप्लाय केला. बोथ द फोर्सेस आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट ऑपोजिट इन डायरेक्शन. दोन्ही फोर्सेसचं मॅग्निट्यूड कसं आहे? सेम, परंतु डायरेक्शन मात्र कसं आहे? एकमेकांचं ऑपोजिट आहे. दॅट्स व्हाय दिस फोर्स बॅलन्सेस दिस फोर्स. या फोर्सने त्याला बॅलन्स केलं आणि नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस काय सांगा बॉडी 0. त्या फोर्स त्याच्यावर ऍक्ट ऑन नेट फोर्स किती आहे सांगा? 0. कारण का? एकमेकांना कॅन्सल, त्यांचा इफेक्ट कॅन्सल झाला. मग अशा प्रकारची जी सिस्टीम असते फोर्सची त्याला आपण काय म्हणतो? बॅलन्स्ड फोर्सेस. काय म्हणायचं? बॅलन्स्ड फोर्सेस. मग व्हॉट इज मीन बाय बॅलन्स फोर्सेस? बरोबर, ठीक आहे. 2 or more forces acting on the body, 2 or more forces acting on the body such that, किंवा system of forces acting on the body such that the resultant force it becomes काय सांगा 0. की जे resultant force काय होतो सांगा 0 होतो. such system is called as काय सांगा balanced force. कळतं सर्वांना? इथे लक्षात? ठीक आहे. मग चला मी बॅलन्स फोर्स म्हणजे काय ते राईट करतो. इथे लक्ष द्या. व्हॉट इज मीन बाय बॅलन्स फोर्स? पहा, 2 or more forces acting on a body such that they cancel out the effect of each other. Effect of काय सांगा? each other, and the net force acting on a body is 0, then such forces are said to be balanced forces. बॅलन्स फोर्सेस. तर अशा फोर्सेसला काय म्हणायचं? बॅलन्स्ड फोर्सेस. पाणी लक्षात घ्या. 2 or more forces acting on a body. एखाद्या बॉडीवर 2 किंवा अधिक फोर्सेस ऍक्ट होत असतात सच दॅट दे कॅन्सल आउट द इफेक्ट ऑफ इच अदर. पहा, मी एकाच बॉडीला इकडनं पण दाबतो इकडनं पण, तर ते एकमेकांचा इफेक्ट काय होतील? कॅन्सल करतील. किंवा ह्या बॉडीला मी इकडे पण ओढतो इकडे पण ओढतो तरी सुद्धा ते एकमेकांचा इफेक्ट काय करतील? कॅन्सल करतील. आलं लक्षात? ठीक आहे. पण 2 किंवा अधिक फोर्सेस की जे एकमेकांचा इफेक्ट काय करतात सांगा? कॅन्सल करतात आणि नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी बिकम्स 0, देन सच टाइप ऑफ काय सांगा फोर्स इज कॉल्ड एज बॅलन्स फोर्स. त्याला आपण काय म्हणतो सांगा? बॅलन्स फोर्स असं म्हणत असतो. आता बॅलन्स फोर्स जे असतात पहा, बॅलन्स फोर्स cannot
create the motion in the body किंवा acceleration or balance force cannot create acceleration in a body. बॅलन्स फोर्स बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन किंवा मोशन क्रिएट करू शकत नाही. हे झालं दुसरा पॉइंट आपला. जसं की मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की हा डस्टर आहे, याच्यावर जर मी इकडनं आणि इकडनं सेम फोर्स लावला तर डस्टर मध्ये मोशन तयार होणार नाही. मग मोशन तयार होत नाही आणि मोशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी जर होत नसेल तर ऍक्सेलरेशन होणार नाही. कारण व्हेलॉसिटी बदलली तर आपण म्हणतो ऍक्सेलरेशन झालं. ऍक्सेलरेशन व्हायचा प्रश्न येत नाही कारण व्हेलॉसिटीच बदलत नाही त्याच्यामध्ये मोशनच तयार होणार नाही. कारण हा फोर्स आणि हा फोर्स सेम जर असेल तर त्या ठिकाणी मोशन क्रिएट होण्याचा काही प्रश्न येत नाही. म्हणजे याचा अर्थ बॅलन्स फोर्स मुळे काय तयार होत नाही, सांगा मोशन तयार होऊ शकत नाही. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. अशा रीतीने व्यवस्थित व्हॉट इज मीन बाय काय सांगा बॅलन्स फोर्स. तर बॅलन्स फोर्स म्हणजे काय ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. लक्षात? ठीक आहे. आता बॅलन्स फोर्सच्या नंतर आय एम गोइंग टू टेल यू द काय सांगा व्हॉट अबाउट द काय सांगा अनबॅलन्स फोर्स. पहा आता लक्षात. दुसरा जो टॉपिक आहे तो मी सांगतोय पहा तुम्हाला अनबॅलन्स फोर्स. काय दुसऱ्या टॉपिकचं नाव अनबॅलन्स फोर्स. आता व्हॉट इज मीन बाय अनबॅलन्स फोर्स याच्या नेमकी अपोजिट कन्सेप्ट. आता इकडे लक्ष द्या. इथे एखादा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. या ऑब्जेक्टला मी काय करणार, तुम्ही YouTube वर बरेचसे चॅनल मध्ये पाहता पहा काही व्हिडिओ असतात. या ठिकाणी आपण मोठी गाडी जोडली पहा लक्ष द्या. इथं मी पल्सर जोडतो. ठीक आहे. पल्सर गाडी माहिती आहे सर्वांना. आणि या ठिकाणी काय करतो पहा लक्षात घ्या, मी एक साधी आपली काय करतो सांगा स्प्लेंडर जोडतो. या बाजूला पल्सर जोडली, या बाजूला काय केली सांगा स्प्लेंडर. स्प्लेंडर आणि पल्सर अशा दोन गाड्या मी जोडलेल्या आहेत आणि हे ऑब्जेक्ट आहे आणि या दोरीने काय केलं सांगा त्याला बांधलेले आहे पहा लक्षात घ्या. नाउ बोथ द काय सांगा व्हेकल्स आर स्टार्टेड, बोथ द टू व्हीलर्स आर स्टार्टेड. बरोबर आहे विथ द काय सांगा मॅक्सिमम ऑफ देअर स्ट्रेंथ. त्यांची स्ट्रेंथ जेवढी मॅक्सिमम असेल आणि त्यांना सांगितले की गाड्या पळवायला सुरुवात करा. तर माझं असं लक्षात येईल की स्प्लेंडर गाडी जी आहे ती 100 सीसी ची असल्यामुळं आणि पल्सर जी आहे ती 220 सीसी ची असं गृहीत धरा. 220 सीसी. पल्सर इज काय स्प्लेंडर इज 100 सीसी. तर काय होईल सांगा पल्सर गाडीची ताकद जास्त असल्यामुळं म्हणजे हा जो फोर्स आहे ती जास्त फोर्स अप्लाय करेल आणि जास्त फोर्स अप्लाय करेल ह्याच्यापेक्षा त्याचा फोर्स काय असणार आहे जास्त. आणि त्यामुळे समजा इकडे 50 न्यूटन फोर्स अप्लाय झाला गृहीत धरा करता तर इकडे कुठेतरी 30 न्यूटन किंवा 20 न्यूटन फोर्स अप्लाय होणार आहे. आणि जर इथे 20 न्यूटन आणि तिकडे 50 न्यूटन तर बॉडी विल मूव्ह इन दिस डायरेक्शन. बॉडी काय होईल सांगा त्या दिशेने मूव्ह व्हायला सुरुवात होईल. म्हणजे ज्या बाजूला जास्त फोर्स आहे ग्रेटर इज द फोर्स. बरोबर ठीक आहे. देन द बॉडी विल मूव्ह इन दॅट डायरेक्शन. ज्या बाजूला आपण असे जे फोर्सेस असतात ना ही जी फोर्सची सिस्टीम आहे, दोन फोर्सेस लावले पण त्याचा रिझल्टंट फोर्स 0 होत नाही कारण हा जास्त आहे हा कमी आहे. अशा फोर्सेसला म्हणायचं अनबॅलन्स्ड फोर्सेस. काय म्हणायचं बॅलन्स. जर दोन्ही इक्वल असते आपण म्हणलं असं बॅलन्स फोर्स आहे, पण हे मात्र कसे अनबॅलन्स फोर्सेस आहेत. आणि अनबॅलन्स फोर्स असल्यामुळे जर हे ऑब्जेक्टवर असे दोन फोर्स लावले दिस ऑब्जेक्ट विल मूव्ह इन दिस डायरेक्शन. कारण इकडला फोर्स जास्त आहे, इकडे मोठी गाडी जोडली आपण, दिस ऑब्जेक्ट विल मूव्ह इन दिस डायरेक्शन. म्हणजे आपल्या असं लक्षात आलं की अनबॅलन्स फोर्स मुळे मोशन तयार होते पण बॅलन्स फोर्स मुळे मोशन तयार होत नव्हती. तर हे आपण त्या ठिकाणी लिहूयात पहा लक्ष द्या. म्हणजे आपला अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय समजून जाईल. चला आता लक्ष द्या. फर्स्ट केस two or more forces, two or काय सांगा more forces acting on a body such that they do not cancel the effect of each other and net force acting on a body is not 0, then such forces are said to be unbalanced forces. अशा फोर्सला अनबॅलन्स फोर्स म्हणतात. आणि दुसरा टॉपिक तुमच्या लक्षात आले अनबॅलन्स फोर्स आपण जर एखाद्या बॉडीवर लावला तर ती बॉडी काय होते सांगा ज्या बाजूचा फोर्स जास्त असेल त्या बाजूला मूव्ह व्हायला सुरुवात करते. माझं पहा लक्षात अनबॅलन्स फोर्स forces can create अनबॅलन्स फोर्स काय करतात क्रिएट करतात. काय
the motion in the body in the direction of greater force. ठीक आहे. आणि that is unbalanced force can create acceleration in the body. अनबॅलन्स फोर्स काय करतात बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन क्रिएट करू शकतात. अशा पद्धतीने आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय बॅलन्स फोर्स, व्हॉट इज मीन बाय काय सांगा अनबॅलन्स फोर्स. तर दिस इज द काय सर दीज आर द टू टाइप्स ऑफ फोर्स, बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स. फोर्स म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय बल आपण ज्याला म्हणतो, राईट. ठीक आहे. तर आपल्याला फोर्सची डेफिनेशन आपल्याला जरा वेळ शिकायची आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण फोर्सची डेफिनेशन पाहणार आहे. पण सध्या तुम्हाला फोर्स म्हणजे काय माहिती आहे, आपण फोर्स लावून एखाद्या गोष्टीवर माहिती आहे सर्वांना. ते दिस वे फोर्सचे टू टाइप्स असतात, बॅलन्स आणि काय सांगा अनबॅलन्स फोर्स, राईट. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढा, तुमच्या वहीमध्ये नोट करा, बॅलन्स फोर्स अनबॅलन्स फोर्स, राईट. ठीक आहे. आता बॅलन्स आणि अनबॅलन्सच्या नंतर मी तुम्हाला इनर्शिया म्हणजे काय ते सांगणार आहे, आणि इनर्शियाच्या नंतर मग आपण न्यूटनचा फर्स्ट लॉ घेणार, लक्षात घ्या, राईट. ठीक आहे. कारण न्यूटनचा फर्स्ट लॉ शिकण्यापूर्वी आपल्याला बॅलन्स फोर्स म्हणजे काय, अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय आणि इनर्शिया म्हणजे काय हे तीन कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं होतं. म्हणून मी पहिले बॅलन्स फोर्स शिकवलं, आता अनबॅलन्स फोर्स शिकवलं, आणि आता मी इनर्शिया शिकवणार आहे. आणि मग आपण जाणार आहे न्यूटनच्या लॉकडे, पहिल्या लॉकडे. लक्षात ठेवा, राईट. न्यूटनचा फर्स्ट लॉ आपल्याला शिकायचा आहे, पण हे दोन तीन कन्सेप्ट झाल्याच्या नंतर शिकायचं आहे. कारण न्यूटनचा लॉ शिकण्यासाठी वी शुड नो ऑल दिस थ्री कन्सेप्ट्स. आपल्याला तीन कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. मग आता चला आपण जाऊया तिसरा आपला टॉपिक जो आहे, दॅट इज इनर्शिया. व्हॉट इज इनर्शिया? लेट्स चेक. थर्ड टॉपिक जो आहे आपला, तो मी इनर्शिया म्हणजे काय ते शिकवतोय आता पहा लक्षात. इनर्शिया त्याला मराठीमध्ये जडत्व असं म्हणतात. कोणाला इंटरेस्ट असेल मराठीमध्ये तर जडत्व असं म्हणतात. बरोबर, ठीक आहे. वी आर नॉट इंटरेस्टेड इन मराठी, बट कोणाला असं अपेक्षित जडत्व असं म्हणतात त्याला, इनर्शिया. आता व्हॉट इज द इनर्शिया? इनर्शिया म्हणजे काय, एव्हरी बॉडी हॅज अन एबिलिटी, प्रत्येक बॉडीकडे एक क्षमता असते, टू अपोज एनी चेंज इन इट्स काय सांगा स्टेट. कुठल्याही बॉडी जी आहे, कुठली बॉडी जी असते ती तिच्यामध्ये कुठलाही बदल घडवून आणण्यास काय करते आपल्याला सांगा नकार देते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो का, लक्षात घ्या. हा फॅन आहे पहा, हा फॅन मूव्ह होतोय आता, दिस फॅन इज मुव्हिंग. आता तो काय सांगा मुव्हिंग कंडिशन मध्ये, कोणत्या कंडिशन मध्ये, मुव्हिंग. आपण जर त्याच्यात बदल घडवायचा प्रयत्न केला, म्हणजे जर त्याला थांबवायचा प्रयत्न केला, हात घातला, तर तो काय करेल सांगला आपल्याला, आपल्या हाताला लागेल. म्हणजे तो आपल्या हाताला काय करतोय, अपोज करतोय. म्हणजे तो जो फिरणारा फॅन आहे तो थांबायला नकार देतोय, तो थांबायला काय करतोय, नकार देतोय. म्हणजे त्याची स्टेट बदलायला तो नकार देतोय. तो म्हणतो मी रोटेट मध्ये आहे, मला रोटेशनल स्टेट मध्येच राहू द्या. अलग लक्षात. आता हा जो फॅन आहे पहा रोटेशनल कंडिशन मध्ये, आणि जर आपण त्याला थांबवायचा प्रयत्न केला की आपल्या आघात होतोय, याचा अर्थ तो थांबायला नकार देतोय. म्हणजे प्रत्येक बॉडीकडं ती ज्या स्टेट मध्ये आहे त्या स्टेट मध्ये राहण्याची एक प्रवृत्ती असते. एव्हरी बॉडी हॅज द काय सांगा टेंडन्सी टू रिमेन इन द काय सांगा स्टेट इन विच इट इज अवेलेबल किंवा इट इज प्रेझेंट. ती ज्या स्टेट मध्ये आहे त्या स्टेट मध्येच राहायचा प्रयत्न करते. आणि इफ यू ट्राय टू चेंज इट स्टेट, जर तिची स्टेट बदलायचा आपण प्रयत्न केला तर ती बॉडी आपल्याला अपोज करते. आता समजा एखाद्या रस्त्याच्या ठिकाणी दगड पडलाय, तर दगडाची कंडिशन काय, रेस्टला आहे तो आता, त्याची स्टेट कोणती आहे, रेस्टची स्टेट आहे. जर आपण त्याला हलवायचा प्रयत्न केला, लाथ मारली, तर आपल्याच पायाला लागणार आहे. का, त्या दगडाने रेस्टची जी स्टेट होती त्याची स्टेट कोणती होती, रेस्ट. रेस्ट मधून मोशन मध्ये यायला काय दिला, नकार दिला, म्हणून तर आपल्या पायाला लागलं. म्हणजे रेस्ट मधली बॉडी रेस्ट मध्ये राहायचा प्रयत्न करते, मोशन मधली बॉडी मोशन मध्ये राहायचा प्रयत्न करते. आपण जर त्यांची स्टेट बदलायचा प्रयत्न करायला गेलो तर आपल्याला अपोज करते ती बॉडी, कळते सर्वांना, आपल्याला विरोध करते. कुठली बॉडी तिची जी स्टेट आहे तिच्यामध्ये कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करते, ही जी टेंडन्सी असते तिला म्हणतात इनर्शिया. कुठल्या बॉडीकडे ही जी टेंडन्सी असते तिला काय म्हणतात, इनर्शिया. पहा अगदी तुम्हाला नवीन एक्झाम्पल देतो. तुम्ही आता महात्मा गांधी शाळेत आहे की नाही. आता समजा महात्मा गांधी किंवा केटीएसच्या शाळेत तुम्ही असाल, मग केटीएसच्या शाळेत तुम्ही आहे. उद्या काय झालं, अचानकपणे तुम्हाला सांगितलं की चला उद्याच्या आजच्या प्राचार्याने एखाद्याने सांगितलं की आपल्याला उद्यापासून तुला त्या समथिंग एखाद्या शाळेचं नाव दिलं, त्या शाळेमध्ये तुम्हाला उद्यापासून जायचंय. तुम्हाला खूप आनंद होईल का,
नाही, आपले सगळे मित्र इथे, आपल्या सगळ्या गोष्टी इथे, म्हणजे आपल्याला वाटतं की आपण इथंच राहिलं पाहिजे, कारण सगळे मित्र तिथे गेल्यावर कसे मित्र भेटतात, काय भेटतात, दोघं कशी भेटतात, आपल्याला मॅच होईल का नाही होईल, म्हणजे आपण काय करतो सांगा, त्या शाळेत जायला थोडंसं नकार देतो का, आपण ज्या ठिकाणी आहे, ज्या स्टेट मध्ये आहे तिथे राहण्याचा कुठलाही माणूस प्रयत्न करत असतो, तसं कुठल्याही बॉडीचं त्याच असतं. एव्हरी बॉडी हॅज अ टेंडन्सी टू रिमेन इन द काय सांगा सेम स्टेट. आलं लक्षात? मग तिचे जर बदल आपण त्याची स्टेट बदलायचा प्रयत्न केला तर ती बॉडी त्या स्टेट मधल्या बदलाला नकार देते. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता त्याला म्हणतात इनर्शिया. मग व्हॉट इज मीन बाय इनर्शिया? लेट्स से पहा, the ability of a body to oppose any change in its state is called as inertia. is called as काय सांगा? inertia. त्याला आपण काय म्हणतो सांगा? inertia of that body. त्याला त्या बॉडीचं नाव कसं आहे? inertia of that काय सांगा? बॉडी. जेवढं बॉडीचं मास जास्त तेवढं inertia जास्त असतो. inertia आलं लक्षात? inertia इज काय सांगा? क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ द काय सांगा? मास. जेवढं बॉडीचं मास जास्त तेवढं inertia जास्त. छोटा दगड असेल, आपण जर त्याला लाथ मारली तर कमी आपल्याला आघात होतो. मोठ्या दगडाला आपण लाथ मारली तर आपल्याला जास्त लागणार आहे. तर मोठा दगड जास्त अपोज करतो त्याची स्टेट बदलायला, छोटा दगड कमी अपोज करतो. इनर्शिया डिपेंड्स अपॉन द काय सांगा? मास. म्हणजे या ठिकाणी लागलं तुम्ही लिहितो इनर्शिया ऑफ बॉडी. इनर्शिया ऑफ बॉडी डिपेंड्स ऑन अ मास ऑफ द बॉडी. इनर्शिया छोट्या बॉडीचा इनर्शिया कमी असतो. छोटा दगड असेल तर त्याची स्टेट बदलायला तो कमी अपोज करतो, मोठा दगड जास्त अपोज करतो. मोठ्या दगडाची जर जागा बदलायची असेल तर 2-4 जणांना टाकावं लागतं, म्हणजे तो त्याच्या जागा बदलण्यास जास्त विरोध करतोय. आणि छोटा दगड आपण एक माणूस सुद्धा त्याला ढकलून नेऊ शकतो. पण छोट्या दगडाचा इनर्शिया कमी, मोठ्या दगडाचा इनर्शिया जास्त. स्मॉल ऑब्जेक्ट हॅज स्मॉल इनर्शिया, बिगर ऑब्जेक्ट हॅज बिगर इनर्शिया. आलं लक्षात? ठीक आहे. इफ द मास ऑफ ऑब्जेक्ट इज लेस, inertia is less. If the mass of object is greater, inertia is greater. कळलं सर्वांना? तर अशा प्रकारे inertia म्हणजे काय मी सांगितलं. मग आता पहिला जो लॉ आहे ना तो आपल्याला शिकायचा आहे. तर पहिला लॉ कडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितले की वी शुड नो द काय सांगा व्हॉट इज मीन बाय बॅलन्स फोर्स, व्हॉट इज मीन बाय अनबॅलन्स फोर्स, व्हॉट इज मीन बाय काय सांगा इनर्शिया. तर न्यूटनचा जो पहिला लॉ आहे त्याला म्हणतात लॉ ऑफ इनर्शिया. काय सांगितलं त्याला? लॉ ऑफ इनर्शिया. तर चला आपण जाऊयात आपल्या पहिल्या लॉ कडे. हे लिहून टाका वहीमध्ये. आणि मी पहिल्या लॉ कडे चाललोय. व्हॉट इज मीन बाय काय सांगा? इनर्शिया. लिहून टाकताना स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आणि लेक्चर संपले की लिहून टाकायचा. स्क्रीनशॉट काढा. चला मी पुढे चाललोय. ठीक आहे. आता मी न्यूटनच्या फर्स्ट लॉ कडे चाललोय. न्यूटनचे किती लॉ आहेत मला लक्षात द्या. न्यूटन्स लॉ कसे किती आहेत सांगा? 3 लॉज आहेत सगळ्यांनी. किती आहेत एकूण? 3 लॉज. आउट ऑफ इज काय सांगा? फर्स्ट लॉ. या ठिकाणी न्यूटनचा पहिला लॉ शिकवणार तुम्हाला. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आपल्या चॅप्टरचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. तर ते सर्व त्याचा पहिला लॉ जो आहे, हे लॉ कोणी दिले? मोशनचे लॉ कोणी दिले? न्यूटनने सांगितले. बरोबर? न्यूटन इज द सायंटिस्ट. सॉरी, न्यूटन वॉज द सायंटिस्ट. त्याने हे लॉ सांगितलेले आहेत आपल्याला, लक्षात राहू द्या. मग न्यूटनचा पहिला लॉ बी आहे ठिकाणी शिकवायला चाललोय. आपलं हेडिंग आहे न्यूटन्स लॉ ऑफ काय सांगा? मोशन. तर त्यामध्ये न्यूटनचा फर्स्ट लॉ आय एम गोइंग टू टेल यू. पहा, एव्हरी बॉडी, पहा मी याचं स्टेटमेंट लिहितो. एव्हरी बॉडी कंटिन्यूज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट or state of uniform motion unless external unbalanced force acts on it. पहा, सिंपल स्टेटमेंट, एकदम सोपं स्टेटमेंट आहे. सगळ्यांना समजलं ना की काही नाही त्यात, एकदम इझी आहे. प्रकारचं स्टेटमेंट न्यूटनने सांगितलंय. काय म्हणतो न्यूटन? नीट लक्षात घ्या. न्यूटन म्हणतो एव्हरी बॉडी, प्रत्येक बॉडी कंटिन्यूज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. दोन पार्ट करू आपण या लॉचे. एव्हरी बॉडी कंटिन्यूज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट हा एक पार्ट करू,
हा पुढचा पार्ट नंतर पाहू, पहिले इथपर्यंतचा पार्ट पाहू. एव्हरी बॉडी कंटिन्यूज इन इट्स काय सांगा स्टेट ऑफ रेस्ट, हे जरा वेळ बाजूला ठेवतो. अनलेस एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट ऑन इट, म्हणजे जर एखाद्या बॉडीवर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होत नसेल, अनलेस म्हणजे होत नसेल, लक्षात ठेवा. इफ द अनलेस एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स इज नॉट ऍक्टिंग ऑन द बॉडी, अनलेस अर्थ करतो ना, अनलेस इज द काय सांगा निगेटिव्ह वर्ड, नकारार्थी शब्द येतो. हा ठीक आहे. मग इफ अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स इज ऍक्टिंग नॉट ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी, देन द बॉडी कंटिन्यूज इन स्टेट ऑफ काय सांगा रेस्ट, बॉडी रेस्टची तर रेस्टलेस राहते. म्हणजे काय, चला जरा वेळ करता हे सगळं सोडून द्या. जरा वेळ करता काय करा की समजा हा डस्टर आहे, पहा हा डस्टर आहे, इथं टेबल आहे किंवा हा पेन आहे, पहा लक्षात द्या हा पेन आहे. हा पेन मी काय केला इथे ठेवला, त्या फळ्यावर ठेवला, मी त्या बोर्डवर काय केला इथं ठेवला. आता ठेवल्यानंतर जर ही बॉडी कशी आहे आता रेस्टला आहे, ही बॉडी कशी आहे रेस्टला आहे, म्हणजे पेन इज द बॉडी, बॉडी इज ऍट काय सांगा रेस्ट. मग ही जी रेस्टला बॉडी आहे ती बॉडी रेस्टला कुठपर्यंत राहील बरं, किती दिवस राहील, तुम्ही म्हणाल किती दिवस राहील, का बरं, जोपर्यंत तिच्यावर बाहेरून कुणी अनबॅलन्स फोर्स लावायला जाणार नाही, जोपर्यंत तिला कुणी हात लावायला जाणार नाही, तोपर्यंत रेस्ट मधली बॉडी रेस्टलाच राहते. साधं सांगितलं न्यूटनने. डस्टर मी टेबलवर ठेवला आणि टेबलवर किती दिवस राहील तो, 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष किती वर्ष राहील. पण कधी, जर त्याच्यावर कोणी अनबॅलन्स फोर्स लावायला गेलं नाही तर, जोपर्यंत एखाद्या वस्तूवर आपण अनबॅलन्स फोर्स लावत नाही तर रेस्टला असणारी बॉडी, म्हणजे रेस्ट म्हणजे कळतं सर्वांना, रेस्टला असणारी बॉडी रेस्टलाच राहते. रेस्ट म्हणजे काय माहितीये सर्वांना, स्थिर असणारी बॉडी स्थिरच राहते. कधीपर्यंत, जोपर्यंत इफ नो एक्सटर्नल फोर्स इज ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी. अनलेस शब्दाचा तुम्हाला जर माहिती अर्थ माहित नसेल तर मी त्याच्याऐवजी इफ नो लक्षात असा शब्द वापरतो, इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स इज ऍक्टिंग ऑन बॉडी. जर एखाद्या बॉडीवर एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसेल, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होत नसेल तर रेस्ट मधली बॉडी रेस्टलाच राहते, रेस्ट मधली बॉडी रेस्टलाच राहते. हा डस्टर जोपर्यंत त्याच्यावर कोणी अनबॅलन्स फोर्स लावत नाही तोपर्यंत रेस्टलाच राहणार. किती वर्ष राहील, किती वर्ष राहील, किती वर्ष राहील, काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे रेस्ट मधली बॉडी रेस्टलाच राहते. आता पुढचा पार्ट, इट इज स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. आता दुसऱ्या पार्ट कडे जाऊ. रेस्ट मध्ये बॉडी रेस्टलाच राहते कुठपर्यंत, जर तुझ्यावर कोणी फोर्स लावला नाही तर. दुसरं काय सांगितलंय, मोशन मधली बॉडी मोशन मध्येच राहते. म्हणजे काय, फॅन मोशन मध्ये जोपर्यंत त्याला कोणी हात लावायला जात नाही, जोपर्यंत स्विच ऑफ करत नाही, जोपर्यंत लाईट जात नाही, तोपर्यंत मोशन मधली बॉडी मोशन मध्येच राहणार आहे. आलं का लक्षात, ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट जर आपण काय केलं, समजा फॅन आहे किंवा एखादी गोष्ट आहे, जर ती मोशन मध्ये असेल तर मोशन मधली बॉडी मोशन मध्येच राहते, जोपर्यंत तिला कोणी अडवत नाही, जोपर्यंत तिला कोणी काय करत, समजा फॅनचं उदाहरण घेतलं, लाईट जात नाही, जोपर्यंत आपण स्विच ऑफ करत नाही, जोपर्यंत एखादा हात घालून किंवा काठी घालून आपण त्याला थांबवत नाही, म्हणजे जोपर्यंत त्याच्यावर आपण अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स ऍक्ट करत नाही तोपर्यंत मोशन मधली बॉडी मोशन मध्ये राहते आणि रेस्ट मधली बॉडी रेस्टलाच राहते, असं न्यूटनच्या पहिल्या लॉने सांगितलेलं आहे. म्हणजेच कुठल्याही बॉडी जर रेस्ट मधली बॉडी मोशन मध्ये आणायची असेल तर अनबॅलन्स फोर्स लावावा लागेल, किंवा मोशन मधली बॉडी जर रेस्टला आणायची असेल अनबॅलन्स फोर्स लावावा लागेल, बरोबर. म्हणजे फोर्स लावल्यामुळे रेस्टची बॉडी मोशनला येऊ शकते, मोशनची बॉडी रेस्टला येऊ शकते. पण जर तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावला नाही, इफ नो एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी, देन रेस्टची बॉडी रेस्टला राहील, मोशनची बॉडी मोशनला राहील. इफ नो एक्सटर्नल फोर्स इज ऍक्टिंग ऑन द बॉडी, then the body in the rest remains in the rest and the body in uniform motion remains in the uniform motion. कळलं सर्वांना, लक्षात आलं सर्वांच्या, येते लक्षात, ठीक आहे. मग अशा पद्धतीने व्यवस्थित काय सांगा, फर्स्ट लॉ, इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी which is in the rest always remains in the rest and the body which is in the motion always remains in the काय सांगा motion. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही म्हणताय की मोशन मधली बॉडी मोशन मध्येच राहते, मग मी जर इथून दगड फेकला, मोशन मध्ये बॉडी आहे की नाही, मग दगडाला कोण अडवायला जातं का, नाही जात, मग दगड मोशन मधली बॉडी मोशन मध्येच राहायला पाहिजे ना. दगडाला जर कोणी अडवायला जात नाही, दगडावर कोणी अनबॅलन्स फोर्स लावत नाही तर मोशन मध्ये राहिले तो दगड इथून मंचरला गेला पाहिजे, मंचरहून नारायणगावला गेला पाहिजे, नारायणगावहून नाशिकला गेला पाहिजे, किती लांब पर्यंत गेला पाहिजे, कारण लॉ काय सांगतो, मोशन मधली बॉडी मोशन. पण लॉचा पुढचा पार्ट तुम्ही पाहिला का, की इफ नो अनबॅलन्स फोर्स ऍक्ट ऑन इट, ठीक आहे. दगडाला तुम्ही फेकला, तुम्हाला वाटतं की दगडावर कोणी फोर्स लावत नाही, असं नाहीये. दगडाला काय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पृथ्वी खाली ओढते, म्हणून पृथ्वीचा फोर्स ऍक्ट होतो, म्हणून दगड काय होतं सांगा, त्याचे मोशन थांबते. जर पृथ्वीने फोर्स लावला नसता,
जर पृथ्वीने फोर्स लावला नसता तर मोशनची बॉडी मोशन दगड किती किलोमीटर लाखो किलोमीटर पर्यंत गेला असता. कळतंय का मला काय सांगायचंय? म्हणजे जर पृथ्वीचा अनबॅलन्स फोर्स त्याच्या ऍक्ट होतो म्हणून दगडाचे मोशन थांबते. जर पृथ्वीने अनबॅलन्स फोर्स लावला नसता, पृथ्वीने ग्रॅव्हिटेशन फोर्स लावला नसता तर दगड किती किलोमीटर पर्यंत तासाच्या तासा सेम स्पीडने गेला असता. कळतंय का तुम्हाला? म्हणून दगड थांबतो कारण दगडावर अनबॅलन्स फोर्स आहे. जर फोर्स लागला नाही तर तो सरळ निघत जाईल, किती लांब जाईल. पण असं होत नाही कारण ग्रॅव्हिटेशन फोर्स हा सगळीकडे असतो. कळतंय? मग न्यूटनने पहिल्या लॉ काय सांगितलं समजलं सर्वांना? पहा, इफ every body continues in its state of rest or state of uniform motion if no external unbalanced force act on it. कुठली बॉडी जर रेस्टला असेल तर रेस्टलाच राहील, मोशन मध्ये असेल तर मोशन मध्येच राहील. फक्त एक अट आहे की नो एक्सटर्नल फोर्सेस ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी. त्या बॉडीवर जर अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होत नसेल तर रेस्टची बॉडी रेस्टला राहते, मोशनची बॉडी मोशन मध्ये राहते. तर अशा प्रकारे हा न्यूटनचा काय होता सांगा? फर्स्ट लॉ ऑफ मोशन होता. कळतंय सर्वांना? आणि हेच तर इनर्शियाच्या डेफिनेशन मध्ये सांगितलंय. हेच कशात सांगितलंय? इनर्शियाच्या डेफिनेशन मध्ये सांगितलंय. कारण इनर्शिया हेच सांगतो की रेस्टची बॉडी रेस्टला राहते, त्याच्यामध्ये बदल घडवायला ती अपोज करते. मोशनची बॉडी मोशन मध्ये राहते, बदल करायला गेलो की ती अपोज करते. म्हणून हा जो लॉ आहे दिस लॉ इज कॉल्ड एज लॉ ऑफ इनर्शिया. दिस लॉ is also called as law of काय सांगा? इनर्शिया. बरोबर, ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो? लॉ ऑफ इनर्शिया असं म्हणतो. राईट लक्षात? इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ इनर्शिया बिकॉज इनर्शियाची पण हीच डेफिनेशन आहे. बरोबर, ठीक आहे. त्यामुळे त्याला लॉ ऑफ इनर्शिया असं म्हणतात. राईट, ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल लिहितो. एक्झाम्पल, इफ डस्टर इज प्लेस्ड on a table then it remains on a table as long as no external table forever असं म्हणतो. No external unbalanced force acts on it. जोपर्यंत टेबलवर ठेवलेल्या डस्टरला कोणी अनबॅलन्स फोर्स लावायला जात नाही तोपर्यंत ते काय होणार सांगा? टेबलवरच राहणार आहे. कितीही काळ राहील, कितीही काळ. कुठपर्यंत? as long as no external force unbalanced force acts on it. जोपर्यंत त्याच्यावर कोणी फोर्स लावत नाही ते कितीही वर्ष टेबलवरच राहणार आहे, ते तिथून हलणार नाही. रेस्ट मधली बॉडी रेस्टलाच राहते. राहील लक्षात? मोशन मधली बॉडी मोशनलाच राहते. अनबॅलन्स फोर्स मी तुम्हाला परत सांगतो, दगड फेकलेला तुम्ही म्हणाल सरळ सरळ का जात नाही का? पृथ्वीचा बॅलन्स अनबॅलन्स फोर्स आहे. जर पृथ्वीने फोर्स लावला नसता तर आपण फेकलेला दगड किती लांब पर्यंत गेला असता. येते लक्षात? पण तो जात नाही कारण अनबॅलन्स फोर्स लावते पृथ्वी. येते लक्षात? जर पृथ्वीचा फोर्स नसेल तर तो सुद्धा किती लांब जाऊ शकेल. मग लक्षात आलं? हा, द बॉडी इन द रेस्ट रिमेन्स इन द रेस्ट. The body in the uniform motion remains in the uniform motion as long as no external unbalanced force act on that body. परंतु फोर्स लावला की मग मात्र रेस्टची बॉडी मोशन मध्ये येते, मोशन मधली बॉडी रेस्टला येऊ शकते. पण फोर्स जर नाही लावला अनबॅलन्स फोर्स तर रेस्टची बॉडी रेस्टलाच राहते, मोशनची बॉडी मोशन मध्येच राहते. तर अशा प्रकारचा पहिला लॉ आहे. दिस इज अ स्टेटमेंट ऑफ लॉ. दिस लॉ इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ इनर्शिया. हे त्याचा एक्झाम्पल आहे. इन दिस वे वी हॅव सीन द न्यूटन्स फर्स्ट लॉ टुडे. आपण आज काय पाहिलंय? न्यूटनचा पहिला लॉ पाहिलाय. कळालं सर्वांना? तर उद्या आपण दुसरा लॉ कडे जाणार आहे. पण दुसऱ्या लॉ पूर्वी आपल्याला मोमेंटम शिकायचे, ते आपण उद्या पाहूयात. हे लिहून टाका सगळं. सगळ्या नोट्स जे आहेत ते अपडेट करत चला. येते लक्षात? ठीक आहे. बाकीचं आपण उद्या पाहूयात. थँक्यू.